रोजची भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल किंवा भाजी आवडीची नसेल ना, त्यावेळेस ही चमचमीत रेसिपी नक्की एकदा बनवून पहा. ठेचा तर तुम्ही फार वेळा खाल्ला असेल, पण एकदा या पद्धतीने माझ्या पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला फार आवडेल. तोंडाची पूर्ण चव बदलेल आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवून खाल. तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात. सगळ्यात आधी लोखंडी तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. इथे लोखंडी तवाच वापरायचा, त्याच्याने चव अजून वाढते. त्यानंतर इथे मी 1 बटाटा पातळ चिरून मिठाच्या पाण्याने 2 वेळा धुवून घेतलेला आहे. तो यामध्ये टाकून घ्यायचा. वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान 2 ते 3 मिनिटे मोठ्या गॅसवरती सोनेरी कलर येऊपर्यंत परतवून घ्यायचं. असा कलर आला की हे बटाटे काढून घ्यायचे. त्यानंतर इथे मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही न भाजता देखील घेऊ शकता आणि छान हे तळून घ्यायचे आहेत. हे सुद्धा बटाट्याच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर याच तेलामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आणि मिनिटभरासाठी परतवायचे. कांद्याचा थोडासा गुलाबी रंग आला की यामध्ये 12 ते 15 हिरव्या मिरच्या तोडून टाकून घ्यायच्या. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि हे सुद्धा मध्यम गॅसवरती 2 ते 3 मिनिटे असे मिरच्यांना डाग पुडूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि हे मिनिटभरासाठी परतवून घेऊयात. त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा 1 टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोला जास्त शिजवायचं नाही, फक्त मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं. थोडासा मऊ पडायला द्यायचा. मऊ पडला की गॅस बंद करायचं आणि यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायची. कोथिंबीरला सुद्धा जास्त शिजवायचं नाही. आता हे सगळं एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. किंवा तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर या तव्यामध्येच तांब्याच्या मदतीने बारीक असं करून घेऊ शकता, पण मिक्सरला फिरवू नका, त्याची चव येत नाही. आता इथे मी उकळीमध्ये हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आता थोडंसं हे कुटून घेते, कारण की यामध्ये सगळं बसत नाही. थोडंसं कुटल्यानंतर आपण जे बटाटे आणि शेंगदाणे काढून घेतलेले तळून ते टाकून घ्यायचे. 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा हे जाडसर असं ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे. इतकं चवीला अप्रतिम हा ठेचा बनवून तयार होतो ना, त्यामुळे नक्कीच एकदा तुम्ही ही ठेच्याची रेसिपी ट्राय करून पहा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे तो. आणि तुम्हाला जर ठेच्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती भरपूर अशा ठेच्याच्या रेसिपी अपलोड आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल किंवा तुम्हाला चॅनलवरती दिसतील, नक्की पहा. आपला हा ठेचा बनवून तयार झालेला आहे. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तर 1 नंबर लागते. नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. आणि ज्यावेळेस आपण आजारी असतो, आजारपणातून बाहेर येतो ना, त्यावेळेस असा ठेचा नक्की बनवून खा. जास्त तिखट नको, पण थोड्या कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरून बनवून पहा. तोंडाला एकदम मस्त अशी चव येते आणि तुम्हाला भाजीची गरज सुद्धा लागणार नाही. तर अशाच सोप्या चवदार रेसिपी पाहण्यासाठी करिश्माज मेजवानीला आत्ताच सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.